नमस्कार, मी डॉक्टर योगेश पतिंगे, सहाय्यक प्राध्यापक GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा। युनिट नंबर 3 ची सुरुवात आपण केलेली होती, ज्यामध्ये आपल्याला खेळत्या भांडवलाची गरज याचा अभ्यास करायचा आहे। जसं मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं, मागच्या लेक्चरला जे आपण ऑलरेडी अपलोड झालेलं आहे यूट्यूबवर, त्यामध्ये वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट हे जे आहे, स्टेटमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट, त्याचा प्रोफॉर्मा मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। त्या प्रोफॉर्माचीच मदत घेऊन आपण आज हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे। तर या प्रॉब्लेमला समजावून सांगण्याच्या अगोदर काही इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला परत देतो आहे आणि त्यानंतर मग याचं सोल्युशन आपण कशा पद्धतीनं केलं याचं पूर्ण सोल्युशन मी इथे मांडलेलंच आहे। याचं कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला वेळ वाचवायचा असल्यामुळे या युनिट नंबर 3 चे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स ऑलरेडी मी तुमच्या कॉलेजचं जे गुगल ड्राईव्ह अकाउंट बनलेलं आहे त्या गुगल ड्राईव्ह अकाउंटला PDF इमेज अपलोड झालेली आहे। त्या गुगल ड्राईव्ह अकाउंटची जी लिंक आहे ते तुम्हाला तुमच्या क्लासचा जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे, कॉलेजद्वारा तयार केलेला ऑथराइज व्हॉट्सॲप ग्रुप, त्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ती गुगल ड्राईव्हची लिंक मिळेल। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा गुगल मेल ID मागितला जाईल, त्याने लॉग इन करा आणि तिथे मग तुम्हाला युनिट नंबर 3 ची PDF पाहायला मिळेल की ज्यामध्ये आपण वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटचे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत। काही प्रॉब्लेम्स मी इथे सॉल्व्ह करेल आणि काही प्रॉब्लेम्स हे तुम्हाला मग होमवर्क म्हणून घ्यायचे आहे। तर हा एक प्रॉब्लेम इथे ऑलरेडी मी सॉल्व्ह केलेला आहे। याच्यानंतर मग हा प्रॉब्लेम मी ज्या पद्धतीने सॉल्व्ह केला आहे या प्रॉब्लेमची मदत घेऊन मग जे दुसरं प्रॉब्लेम त्यामध्ये दिलेलं आहे ते तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा। प्रॉब्लेम मी परत वाचतो आहे कारण ती लिंक लागण्यासाठी प्रॉब्लेम परत रीड करतो मी की त्या प्रॉब्लेममध्ये काय काय माहिती दिलेली आहे आणि मग त्या माहितीच्या आधारे आपण हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह केलेलं आहे ते पाहूया। फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर अ स्टेटमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट। आपल्याला वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटचं स्टेटमेंट तयार करायचं आहे जे आपण इथे केलेलं आहे आणि हे आपलं शेवटचा आन्सर आहे। याचा प्रोफॉर्मा मी तुम्हाला मागच्या लेक्चरला दिला होता, तर त्यामध्ये आपण त्या प्रोफॉर्माच्या मदतीनेच हे सगळं आपण बनवलं आहे। आणि त्यामुळे तुम्हाला काल सांगितलंही होतं की प्रोफॉर्मामध्ये खूप पद्धतीच्या ट्रान्झॅक्शन्स दिल्या जातात, त्यातली प्रत्येक ट्रान्झॅक्शन घ्यायची असं गरजेचं नाही। जे आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे तेच आपल्याला या प्रोफॉर्मामध्ये इन्क्लूड करायचं आहे। तर प्रॉब्लेम वाचतो आहे, प्रोडक्शन अँड सेल्स ड्युरिंग द इयर 10,000 युनिट्स। त्या वर्षामध्ये जे प्रोडक्शन झालं आणि सेल झालं ते झालं आहे 10,000 युनिट्स। त्याचा रेफरन्स तुम्हाला इथे पाहायला मिळेल। सेलिंग प्राइस पर युनिट इज ₹5। जी सेलिंग प्राइस पर युनिट आहे ती ₹5 आहे। पर्सेंटेज ऑफ कॉस्ट टू सेलिंग प्राइस इज अंडर, पर्सेंटेज ऑफ कॉस्ट टू सेलिंग प्राइस जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे रॉ मटेरियल 40%, लेबर 30% आणि ओव्हरहेड 20%। कारण आपल्याला ती टोटल कॉस्ट काढावी लागेल आणि त्या टोटल कॉस्टवर मग आपल्याला बाकीचे कॅल्क्युलेशन्स करायचे असतात, त्यासाठी मग ते हे आपल्याला इथे काढावं लागतं। जसं इथे 45,000 जी टोटल कॉस्ट आली त्याचं मग पर्सेंटेज वाईज आपण इथे विभागणी केलेली आहे। रॉ मटेरियल इज इन स्टॉक फॉर अ पिरियड ऑफ 1 मंथ। रॉ मटेरियल त्या व्यवसायामध्ये जे स्टॉकमध्ये राहिलं या पर्टिक्युलर प्रॉब्लेम पुरतं ते 1 महिन्यासाठी राहिलेलं आहे। गुड्स आर इन प्रोसेस फॉर अ पिरियड ऑफ 1.5 मंथ। वर्क इन प्रोग्रेस ज्याला आपण म्हणतो, जे प्रोसेसमध्ये आहे की जे रॉ मटेरियलच्या स्वरूपातही नाही आणि पूर्णपणे निर्मित वस्तूही नाही, तर ती जी प्रोसेसमध्ये राहिलेली ती जे गुड्स आहेत ते अर्धा महिन्यासाठी राहिलेले आहेत। आपल्याला जो बेस घ्यायचा आहे तो 12 महिन्यांचा घ्यायचा आहे, कारण एका आर्थिक वर्षाचा प्रॉब्लेम असल्यामुळे। फिनिश गुड्स आर हेल्ड फॉर 2 मंथ्स। जे पूर्णपणे निर्मित वस्तू होत्या ते त्या व्यवसायात 2 महिन्यासाठी ठेवल्या गेल्या आहेत। पिरियड्स ऑफ क्रेडिट अलाउड टू डेटर्स इज 1 मंथ। ज्यांना आपण कर्ज दिलेलं आहे, जे आपल्यासाठी डेटर्स आहेत, त्यांना जे आपण क्रेडिट अलाउड केलं ते केलं आहे 1 महिन्यासाठी। पिरियड ऑफ क्रेडिट अलाउड बाय क्रेडिटर्स, ज्यांच्याकडून आपण कर्ज घेतलेलं आहे, जे आपले क्रेडिटर्स आहेत, त्यांनी जो आपल्याला कालावधी दिला आहे तो दिलेला आहे 1 महिना। लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस अँड ओव्हरहेड्स आर हाफ मंथ। पेमेंट करण्यामध्ये म्हणजे वेजेसचे पेमेंट करण्यामध्ये किंवा बाकी खर्चाचे जे काही असतील त्याचे पेमेंट्स करण्यामध्ये जो उशीर झाला आहे तो आहे हाफ मंथ। लॅग म्हणजे झालेला उशीर। आणि कॅश रिक्वायर्ड आहे ₹20,000। तर ही जी माहिती दिलेली आहे या माहितीच्या आधारे आपल्याला या व्यवसायासाठी वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट काढायची आहे। म्हणजे आपल्याला रॉ मटेरियलचं, वेजेस, ओव्हरहेडचं स्टेटस दिलेलं आहे, पर्सेंटेज ऑफ कॉस्ट टू सेल प्राइस दिलेली आहे,
त्यानंतर त्या व्यवसायामध्ये रॉ मटेरियल किती कालावधीसाठी राहिलं, वर्क इन प्रोग्रेस किती कालावधीसाठी राहिलं, फिनिश गुड्स किती कालावधीसाठी राहिले ते आपल्याला इथे दिलेले आहेत. त्यासोबतच डेटर्सनी ज्यांना आपण कर्ज दिलाय त्यांना आपण किती कालावधी दिला, क्रेडिटर्स ज्यांच्याकडून आपण कर्ज घेतलाय त्यांनी आपल्याला किती कालावधी दिला, त्यानंतर जे खर्चाचे पेमेंट्स आपल्याला केले आहेत, आपल्याला करायचे आहेत त्याच्यासाठी किती वेळ लागणार आहे आणि कॅश रिक्वायरमेंट किती आहे, ही संपूर्ण माहिती त्या प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला काढायची आहे वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. प्रॉब्लेममध्ये सांगितलं त्यांनी यू हॅव टू प्रिपेअर अ स्टेटमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट, म्हणून आपण त्याला या प्रोफॉर्माच्या स्वरूपामध्ये बनवलेलं आहे. आता येऊया या प्रॉब्लेमच्या सोल्युशनवर. यामध्ये सुरुवातीला जसं आता आपल्याला काढायचं आहे की एक टोटल कॉस्ट काढावी लागेल. कारण टोटल कॉस्ट यासाठी काढावं लागेल कारण जेव्हा तुम्हाला जसं आता इथे डेटर्स पहा, फिनिश गुड्स पहा, हे सगळे टोटल कॉस्टच्या गोष्टी आहेत. कारण फिनिश गुड्स कशावर राहील, टोटल कॉस्टवर राहील. डेटर्स कशावर राहतील, ऑब्वियसली ते टोटल कॉस्टवरच राहतील. म्हणून आपल्याला अगोदर टोटल कॉस्ट काढावी लागेल. आणि टोटल कॉस्ट कशामधून निघेल, ती मिळेल रॉ मटेरियल मधून, ती मिळेल वर्किंग प्रोग्रेस मधून, ती मिळेल फिनिश गुड्स मधून. बरोबर आहे. कारण जेव्हा आपण टोटल कॉस्टचा विचार करतो तेव्हा तुम्हाला रॉ मटेरियलचा, वर्क इन प्रोग्रेसचा आणि फिनिश गुड्सचा विचार करावा लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला ती टोटल कॉस्ट मिळेल. आता फिनिश गुड्सचा विचार करण्यासाठी तुम्हाला त्यासाठी आलेला खर्चाचा विचार करावा लागेल. म्हणून पहिलं जे आपण वर्किंग नोट केली आहे ती आहे कॅल्क्युलेशन ऑफ टोटल कॉस्ट. वर्किंग नोट 1 आणि वर्किंग नोट 2. तर वर्किंग नोट 1 मध्ये आपण काय केलं, कॅल्क्युलेशन ऑफ टोटल कॉस्ट, लेवल ऑफ कॅपॅसिटी 10,000 युनिट्स. प्रॉब्लेम मध्ये सुरुवातीलाच दिलेलं आहे की सेलिंग प्राइस जी दिलाय ती आहे प्रोडक्शन अँड सेल्स ड्युरिंग द इयर 10,000 युनिट्स. त्या वर्षामध्ये जे प्रोडक्शन आणि सेल झालं ते किती झालं आहे, 10,000 युनिट्स. म्हणून लेवल ऑफ कॅपॅसिटी किती आहे, 10,000 युनिट्स. आता आपल्याला काय काढायची आहे, टोटल कॉस्ट. ही टोटल कॉस्ट का काढायची आहे, कारण जो आधार आपल्याला घ्यायचा आहे जसं फिनिश गुड्स साठी म्हणा किंवा डेटर्स साठी म्हणा तो आपल्याला टोटल कॉस्टचा घ्यावा लागेल. तर मग टोटल कॉस्ट काढण्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण इथे यूज केलेला आहे. जे जनरली कशापासून आपल्याला मिळतं, ते मिळतं रॉ मटेरियल पासून, वेजेस पासून आणि ओव्हरहेड्स पासून. तर रॉ मटेरियल किती, 10,000 युनिट्स. आपल्याला त्यांनी सेलिंग प्राइस जी दिली होती ती 5 रुपये दिली आहे, त्यामुळे 5 रुपयाचा जो आधार आहे तो आपल्याला या तिघांसाठी घ्यावे लागेल आणि त्याचा पर्सेंटेज आपल्याला दिलेला आहे. म्हणून 10,000 युनिट्स मल्टिप्लाइड बाय इन ब्रॅकेट ₹5 मल्टिप्लाइड बाय 40%. तर रॉ मटेरियल किती रुपयाचं झालं, 20,000. हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला असेल की टोटल सेलिंग किती आहे, 10,000 युनिट्सचं. बरोबर आहे. त्यामध्ये सेलिंग प्राइस पर युनिट किती आहे, 5 रुपये. आणि त्यामध्ये जे पर्सेंटेज दिलाय, परत वस्तू आहे पर्सेंटेज ऑफ कॉस्ट टू सेलिंग प्राइस, म्हणजे पर्सेंटेज ऑफ कॉस्ट टू सेलिंग प्राइस. तर रॉ मटेरियल साठी किती दिलेलं आहे, 40%. म्हणून 10,000 युनिट्स मल्टिप्लाइड बाय इन ब्रॅकेट ₹5 मल्टिप्लाइड बाय 40% आपल्याला मिळालं 20,000. तर रॉ मटेरियल किती रुपयाचं झालं, 20,000. दुसऱ्याकडे बोलूया वेजेस, त्याला आपण लेबर म्हणू शकतो. त्याचाही बेस जो आहे तो 10,000 युनिट्सच आहे. त्याची प्राइस जी सेलिंग प्राइस पर युनिट जी होती ती 5 रुपयाचं आहे. पण त्याचं पर्सेंटेज टू सेल्स जे दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये ते दिलेलं आहे 30%. 10,000 युनिट्स इन ब्रॅकेट 5 मल्टिप्लाइड बाय 30%, तर ते झालं 15,000, 15%. त्यानंतर तिसरा जो खर्च दिलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीचे खर्च जे ओव्हरहेड ज्याला म्हणतो, त्याचाही बेस हा 10,000 युनिट्सच आहे. त्याची सेलिंग प्राइस पर युनिट जी दिलेली आहे, कारण सर्व सेलिंगशी संबंधित असल्यामुळे सेलिंग प्राइस पर युनिट ही फिक्स राहणार आहे 5%. पण याचं जे पर्सेंटेज टू सेल्स दिलेलं आहे ते दिलेलं आहे आपल्याला 20%. म्हणून आपण इथे घेतलं 20%, तर आपल्याला आन्सर मिळालं 10,000. तर रॉ मटेरियल झाले 20,000 रुपयाचे, लेबर किंवा वेजेस झाले 15,000 रुपयाचे आणि ओव्हरहेड जे झाले ते 10,000चे. म्हणजे 20,000 अधिक 15,000 अधिक 10,000. तर टोटल कॉस्ट जी झाली, तो पूर्ण खर्च जो झाला तो झालेला आहे 45,000. ही झाली वर्किंग नोट 1. आता वर्किंग नोट 2 काढायची आहे, कारण आपल्याला वर्क इन प्रोग्रेस कॅल्क्युलेट करायचं असतं. तर वर्क इन प्रोग्रेस कॅल्क्युलेट करताना आपल्याला या 3 हेड्सचा परत यूज करायचा आहे आणि त्यामध्ये किती कालावधीसाठी ते वर्क इन प्रोग्रेस होतो त्याचाही रेफरन्स आपल्याला तिथे द्यावा लागेल. तर रॉ मटेरियल आपण काढलं 20,000 रुपीज वरून आणलेलं. त्यानंतर जसं आपण प्रॉब्लेम मध्ये लिहिलेलं आहे आणि वाचलेलं आहे, परत एकदा मी वाचतो आहे ते. गुड्स आर इन प्रोसेस फॉर अ पिरियड ऑफ हाफ मंथ.
त्यामुळे वर्क इन प्रोग्रेस जे आहे ते किती महिन्याचं आहे, हाफ मंथ. तर मग म्हणून इथे आपण केलेलं आहे 0.5 डिवायडेड बाय 12 मल्टिप्लाइड बाय 100%. तो किती मिळाला आपल्याला, 833. परत एकदा सांगतो, रॉ मटेरियल किती काढलं आपण, 20,000 रुपये. किती महिन्यासाठी, 0.5%. वर्क इन प्रोग्रेस किती महिन्यासाठी आहे, अर्ध्या महिन्यासाठी, म्हणून आपण 0.5 घेतलं. त्याला डिवाइड केलं कितींनी, 12 महिन्यांनी. आणि रॉ मटेरियल 100%, त्याच्यामुळे ते किती आला आन्सर, 833. त्यानंतर वेजेस लेबर इथे काढलाय आपण 15,000 रुपये. परत याचा रेफरन्स कशासाठी आहे, वर्क इन प्रोग्रेस साठीच आहे, म्हणून 0.5 डिवायडेड बाय 12 मल्टिप्लाइड बाय 50%. आन्सर आलं 313 रुपये. आणि तिसरं जे आहे ते आहे ओव्हरहेड्स. हे 10,000 किती महिन्यासाठी वर्किंग प्रोग्रेस आहे, अर्ध्याच महिन्यासाठी, म्हणून अर्धा महिना डिवायडेड बाय 12 मंथ्स मल्टिप्लाइड बाय 50%. आन्सर मिळाला आपल्याला 208. त्यामुळे 833 प्लस 313 प्लस 208 हे झालं टोटल वर्क इन प्रोग्रेस स्टॉक 1354, 1354. ज्यामध्ये रॉ मटेरियल आपल्याला मिळालं 833, वेजेस आपल्याला मिळाले 313 आणि ओव्हरहेड्स आपल्याला मिळाले 208. सर्व मिळून ते होतात 1354 रुपये. ही झाली आपली वर्किंग नोट 2. आता आपण वळूया स्टेटमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट मध्ये. कारण अगोदर हे स्टेटमेंट बनवायच्या अगोदर आपल्याला ह्या वर्किंग नोट पूर्ण करायच्या असतात. कारण या वर्किंग नोटचाच आधार बेस आपल्याला मग या वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट मध्ये घ्यायचा आहे. तर आता आपण याच्याकडे येऊया. याचा प्रोफॉर्मा मी ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. पहिल्या पार्टमध्ये आपल्याला करंट असेट्स कॅल्क्युलेट करायचे असतात, टोटल करंट असेट्स. दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला करंट लायबिलिटीज कॅल्क्युलेट करायचे असतात, टोटल करंट लायबिलिटीज. तिसरा जो पार्ट असतो त्याच्यामध्ये आपण ग्रॉस वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट काढतो, ज्यामध्ये करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज काढतो. त्यानंतर आपण त्यातून जे एक सेफ्टी मार्जिन आहे किंवा इमर्जन्सी रिझर्व्ह आहे, जो पर्सेंटेज प्रॉब्लेम मध्ये सांगितलेला असेल तर मायनस करतो. या प्रॉब्लेम मध्ये ते पर्सेंटेज सांगितलं नसल्यामुळे आपल्याला ते मायनस करण्याची गरज नाही. आणि सरते शेवटी जे आपल्याला मिळतं ते मिळतं नेट वर्किंग कॅपिटल. तर मग करंट असेट्स मध्ये जो प्रोफॉर्मा आहे त्या प्रोफॉर्माच्या मदतीनेच आपल्याला ह्या व्हॅल्यूज इथे पुटअप करायचे आहेत. कॅश बॅलन्स हे 20,000 दिलेलंच आहे प्रॉब्लेम मध्ये. त्यानंतर जो रॉ मटेरियल स्टॉक आहे तो आपल्याला काढायचा आहे, तर 20,000 आपण ऑलरेडी काढलेले आहेत. रॉ मटेरियलचं जे प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे की रॉ मटेरियल इज इन स्टॉक फॉर 1 मंथ, म्हणून मग रॉ मटेरियल 20,000 जे इथून आलेले आहेत, जे आपण इथे कॅल्क्युलेट केलेले आहेत, मल्टिप्लाइड बाय 1 मंथ डिवायडेड बाय 12 1667 रुपये. वर्क इन प्रोग्रेस स्टॉक आपण ऑलरेडी इथे काढलेला आहे, इथे मी मेन्शन केलेला आहे नोट नंबर 2 1354 रुपये. त्यानंतर जे आहे ते फिनिश गुड स्टॉक. तर फिनिश गुड स्टॉक मध्ये 45,000 घ्यावा लागेल, कारण ती फिनिश गुड स्टॉकची व्हॅल्यू आहे, त्याची जी संबंधित व्हॅल्यू आहे. फिनिश गुड स्टॉक हा प्रॉब्लेम मध्ये दिल्याप्रमाणे 2 महिन्यासाठी असल्यामुळे फिनिश गुड स्टॉक 45,000 मल्टिप्लाइड बाय 2 मंथ्स डिवायडेड बाय 12 मंथ्स, तर ते आपल्याला मिळाले 7,500 रुपये. डेटर्स 45,000, कारण ऑलरेडी हे फिनिश गुड स्टॉकशी संबंधित 45,000 वरच कॅल्क्युलेट होत असल्यामुळे 45,000 डेटर्सला आपण 1 महिना अलाउ केला आहे, म्हणून 1 मंथ डिवायडेड बाय 12 मंथ्स, तर ते झाले 3,750. तर असे कॅश बॅलन्स, रॉ मटेरियल, वर्किंग प्रोग्रेस स्टॉक हे जे महिने आपण इथे कन्सिडर केलेले आहेत ते ऑलरेडी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत. रॉ मटेरियल स्टॉक, वर्किंग प्रोग्रेस स्टॉक आपल्याला नोट नंबर 2 मधून आलेला आहे. फिनिश गुड स्टॉक आणि डेटर्स या सर्वांना मिळून जे आपल्याला टोटल करंट असेट्स मिळाला ते आहेत 34,271. त्यानंतर यातला जो दुसरा पार्ट आहे तो आहे करंट लायबिलिटीजचा. क्रेडिटर्स पासून आपण सुरुवात करूया. 20,000 मल्टिप्लाइड बाय जे आपले क्रेडिटर्स आहेत, ज्यांच्याकडून आपण काही कर्ज घेतले आहेत, त्यांनी जो कालावधी आपल्याला दिलेला आहे तो दिलेला आहे 1 मंथचा, म्हणून 20,000 मल्टिप्लाइड बाय 1 मंथ डिवायडेड बाय 12 मंथ 1667 रुपये. त्यानंतर काही आउटस्टँडिंग वेजेस आहेत, ज्यांचं पेमेंट आपण केलेलं आहे त्याचं जे आपण इथे लिहिलेलं आहे लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस अँड ओव्हरहेड्स आर हाफ मंथ, अर्ध्या महिन्यासाठीचं आहे. त्यामुळे आउटस्टँडिंग वेजेस 15,000 रुपये मल्टिप्लाइड बाय 0.5 मंथ डिवाइडेड बाय 12 मंथ, ते आहे 625 रुपये. आउटस्टँडिंग ओव्हरहेड पण आहे 10,000 रुपये मल्टिप्लाइड बाय 0.5 मंथ्स, हे 15,000 इथून वेजेस मधून मिळाले.
हे जे 10,000चा जो बेस आहे तो हा ओव्हरहेडचा आहे, मल्टिप्लाइड बाय 0.5 मंथ्स डिवायडेड बाय 12 मंथ्स, त्याचे 417 रुपये. म्हणजे इथे तुम्हाला करंट लायबिलिटीज मध्ये क्रेडिटर्स मिळालं, आउटस्टँडिंग वेजेस मिळालं, आउटस्टँडिंग ओव्हरहेड मिळालं. आता हे आउटस्टँडिंग वेजेस आणि आउटस्टँडिंग ओव्हरहेड आपण का घेतलं, कारण प्रॉब्लेम मध्येच आपल्याला दिला आहे देयर इज अ लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस अँड ओव्हरहेड. लॅग म्हणजे झालेला उशीर. पेमेंट ऑफ वेजेस आणि ओव्हरहेड मध्ये उशीर झाला तर आपण त्याला काय म्हणूया, आउटस्टँडिंग. म्हणून आउटस्टँडिंग वेजेस अँड आउटस्टँडिंग ओव्हरहेड. तर या तिघांची जी ऍडिशन होईल ती राहील टोटल करंट लायबिलिटीज 2,709 रुपये. तिसरा जो पार्ट आहे तो आहे वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट काढायची आहे. इथे आपल्याला डायरेक्टच आन्सर मिळेल, कारण इथे कुठलाही सेफ्टी मार्जिन नसल्यामुळे आपल्याला हे आन्सर डायरेक्टच इथून मिळणार आहे. ए मायनस बी म्हणजे टोटल करंट असेट्स मायनस टोटल करंट लायबिलिटीज 31,562. तर ही आहे या व्यवसायाची त्या आर्थिक वर्षासाठीची वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट 31,562. तर हे होते आपलं पहिलं प्रॉब्लेम, ज्यामध्ये आपण काय कॅल्क्युलेट केलेलं आहे, वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. तुमच्या गुगल ड्राईव्ह अकाउंटला ऑलरेडी ही PDF अपलोड झालेली आहे. त्यामध्ये दुसरं जे प्रॉब्लेम याच्यानंतर आलेलं असेल ते होमवर्क म्हणून करा. यानंतरच्या लेक्चरमध्ये परत आपण एक प्रॉब्लेम पाहूया आणि मग त्यानंतर आपण पुढच्या युनिटकडे वळूया. या व्हिडिओला व्यवस्थित पहा आणि हे प्रॉब्लेम व्यवस्थित समजावून घ्या. धन्यवाद.